किंवा बाजूला सरकावं. थोडक्यात बोला म्हणतो. अन्नाला रोखला का? भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष, माजी मंत्री, माझे मार्गदर्शक आदरणीय बसवराजी पाटील साहेब, शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र अजित पाटील कवेकर साहेब यांच्या सत्कार सोहळा समारंभ प्रसंगी उपस्थित या राज्याचे माजी मुख्यमंत्री, मराठवाड्याचे सुपुत्र, आमचे मार्गदर्शक आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, राज्य कृषी मूल्य अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय पाशाभाई पटेल, आदरणीय गोविंदांना केंद्रे, आदरणीय अमरजी राजूरकर, आदरणीय आमच्या भगिनी अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, प्रदीप पाटील खंडापूरकरजी, किशोरजी स्वामी, त्र्यंबकाबा गुट्टे, आमचे नवनाथजी भोसले, ओमप्रकाशजी गोडबर्ले, रामभाऊ तिरुके, सगळे पत्रकार बंधू, तुम्हाला सर्वांना एका सूत्रात बांधणारे चंद्रकांतजी कातळे आणि खऱ्या अर्थानं एकापाठोपाठ एक सक्सेसफुल कार्यक्रम करत असणारे, ज्यांच्यावर अतूट प्रेम या जनतेचं आहे ते माझे मार्गदर्शक, माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय रमेश अप्पा कराडजी आणि जमलेले सगळ्या बंधू भगिनी, रमेश अप्पावर ओसंडून प्रेम करणारी सगळे नागरिक मंडळी. आल्यानंतर बघितलं आम्ही खाली कार्यक्रम आहे, खालचा हॉल गच्च भरलेला आहे, बघितलं स्टेजेस नाही, पुन्हा सांगते वर कार्यक्रम आहे, वर जागा नाही बसायला, बाहेर तितकीच गर्दी. गेल्याच महिन्यामध्ये याच्यापेक्षा दुपटे तिपटीचा मोठा कार्यक्रम राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्याचा घेतला आणि आज माजी मुख्यमंत्र्याचा घेतलेला आहे. त्याबद्दल आप्पांचं मी त्यांचा सहकारी म्हणून, त्यांचा लहान बंधू म्हणून मनातून अभिनंदन आणि कौतुक करतो की इतका मोठा कार्यक्रम. आणि आप्पाचा कार्यक्रम कुठला छोटा असतो, कुठलाही कार्यक्रम आप्पाचा सत्यनारायण म्हणलं की 2000 लोक जेवायला असते. आता इथं तर पार्टीचा कार्यक्रम आणि मोठा कार्यक्रम आहे. आणि ग्रामीण जिल्ह्याच्या अध्यक्षाचा, तेही अध्यक्ष कसले ज्यांचं वर्णन आता गोविंदांनी केलं, इतक्या मोठ्या पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यांनी एक ह्यांचा काँग्रेसचा राज्याचा अध्यक्ष आणि आमचा जिल्ह्याचा अध्यक्ष बरोबर आहे, ते बरोबर आहे ना तुम्ही म्हणलेलं. आणि अशा अध्यक्ष सत्कार होत असताना मलाही या ठिकाणी सन्मानित केलं, मलाही बोलवलं. याबद्दल औसा विधानसभेचा आमदार म्हणून औसाच्या जनतेच्या वतीनं मी आप्पाच्या मनातून आभार मानतो. खरं म्हणजे सत्कार सोहळा तर आहेच, पण त्यावर संकल्पपूर्ती आहे. खरं म्हणजे आता अशोकराव चव्हाण साहेबांना त्यांनी बोलवलं आप्पांनी, मी आप्पाचं गाडीत बी कौतुक केलं, म्हणलं आप्पांना मी काल फोनही करून कौतुक केलं. आपण म्हणलं एकदम परफेक्ट सत्कार तुम्ही घेतलेला आहे. खरं म्हणजे जिल्हाध्यक्षांचा सत्कार, बसवराजींचा सत्कार कोणाचा असतो व्हावा, मलाही प्रश्न हे उत्तर मिळालं नसतं, पण आप्पांनी एकदम परफेक्ट डॉक्टर या निमित्तानं आज लातूर आणलेलं आहे. ते वेळेस डायग्नोसिस एकदम व्यवस्थित जे करू शकतो त्यांनाच या ठिकाणी आणलेलं आहे. त्यामुळं आप्पाचं यासाठी कौतुक करतो. सत्कार त्यांचाच आहे जे त्या पार्टीमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वात त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ते काम केलेले आहेत. अशा मोठ्या नेत्याच्या हस्ते आमच्या अध्यक्ष सत्कार होतोय, याचा मला मनस्वी आनंद आहे. त्याचबरोबर अजित पाटील या युवा कार्यकर्त्याचाही सत्कार. ताई बदल्या खरं आहे की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे नियम लागू झाले आणि लातूरला सगळ्या दोन्ही नियम अपवाद त्याच्या बाहेर गेले, ते खरं आहे, ते विशेष बाब आहे. लातूर म्हणजे विशेष बाब करून ठेवलेला आहे देवेंद्रजींनी. आणि विशेष म्हणजे हे विशेष बाब केल्यानंतर आता दोघांची विशेष जबाबदारी वाढलेली आहे. खरं म्हणजे पाटील साहेब, तुम्ही येण्याच्या अगोदरच्या काळामध्ये सुद्धा संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या ताब्यात होत्या. आता तुम्ही आल्यामुळं त्याचा आणखीन आता दुपटीत प्रवास व्हायला पाहिजे. म्हणजे मागच्या वेळेस समजा आपण 30-35 जागा आणल्या, 34 जागा आणल्या, तर यावेळेस 50 लाखाला काढायला कारकिर्दी तुम्ही आला. आता अशोकराव चव्हाण साहेब आले, कवेकर साहेब ताकद आणखी आलेलीच आहे. त्यामुळे सगळे आलेले असताना यावेळेसचा संकल्प आपण मोठा केला आहे आणि ही सुरुवात आहे. अजून तर 3-4 महिन्यामध्ये निवडणुका नोव्हेंबरला होणार आहेत, परंतु आप्पा वेल बिगिनिंग इज हाफ डन.
आपण अर्धी लढाई आजच जिंकलेली आहे. आणि त्यामुळे अशोकराव चव्हाण साहेबांना आता आम्ही आणि पाटील साहेब होतो गाडीमध्ये, त्यांना खास विनंती केली आहे की महानगरपालिकेच्या वेळेस तुम्ही तर 3-4 दिवस ठाण म्हणून बसलं पाहिजे. आणि त्यांनी शब्द दिला बसतो म्हणून. त्यामुळे मनपा तर ताई आपली आलेलीच आहे. ताईचं थोडं थोडक्यात राहिले. पाटील साहेब, अशोकराव साहेब तुम्ही आले असते तर ताई आमच्या आज आमदारांसोबत आमच्या राहिल्या असत्या. चला ठीक आहे, पुढच्या वेळेस आम्ही पुन्हा प्रयत्न करूया. आणि यावेळेचा संकल्प करत असताना खरं म्हणजे आपण आप्पांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही बघताय गोंधळाने सांगितले हे खरं असं वाटत होतं लोकांना. कारण जातीवादाचं विष पेरलं गेलं होतं, जातीवाद उफाळून आलेला होता त्या काळामध्ये. तरी सुद्धा आप्पांनी 4 मुंड्या चित करून मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय मिळवला. आणि हा विजय आता कायमचा विजय असणार आहे. ग्रामीण मतदारसंघ मुंडे साहेबांची पुण्याचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचा हक्क आहे, अधिकार आहे. आणि त्या दिवशी मुख्यमंत्री साहेब बोलले बघा, आप्पा तो मतदारसंघ तुमचा नाही तर गोपीनाथजींचा आहे, समजूनच तुम्हाला आम्ही मदत करू. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आप्पा हा मतदारसंघ जोपर्यंत आप्पाची इच्छा आहे तोपर्यंत आप्पाच मधून आमदार राहतील असं या ठिकाणी तुम्हाला मी सांगायला काय हरकत नाही. कारण इतकं प्रेम आहे, हे जनतेचं प्रेम आहे. हे प्रेम तुम्ही काढून घेऊ नाही शकत. तुमच्या पैशाच्या जोरावर, तुमच्या ताकदीच्या जोरावर, तुमच्या दादागिरीच्या जोरावर याला कोणी हात लावू शकत नाही. हे माझ्या माऊलीनं, माझ्या लाडक्या बहिणीनं दिलेला आशीर्वाद आहे. एवढे भाऊ आप्पाच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे आप्पा आता पाठीमागे पळून बघायची अजिबात गरज नाही. तुम्ही जो संकल्प द्याल, जिल्हाध्यक्ष महोदय जे संकल्प सोडतील त्या संकल्पाशी आम्ही औसा विधानसभा म्हणून पूर्णपणे बांधील राहू. आणि या निमित्तानं माझ्याकडे तर इकडे पाशाबाई आहेत, इकडे तर आमच्याकडे बसार पाटील आहेत. त्यामुळे मला तर काय कुठे धक्का लागायचे काय कारण नाही. 2-2 मध्ये एवढे दिग्गज देते पुन्हा मध्ये मी. त्यामुळं माझ्याकडे तर काही बघायची आवश्यकता नाही. मग खऱ्या अर्थानं लक्ष द्यायचं असेल तर साहेबांनी मनपामध्ये खास करून आम्हाला मदत करावी अशी जाहीर विनंती तुम्हाला या निमित्तानं करणार आहे साहेब. आणि आपला आशीर्वाद, आपली ताकद, आपला दबदबा तर आहेच आहे, पण आपण प्रत्यक्ष फिजिकली ज्यावेळेस राहाल त्यावेळेस त्याची आणखीन एक वेगळी परिणिती या निमित्तानं सगळ्या पाहायला मिळेल. संकल्प जर काय करायचा असेल, आज आपण आपल्याला संकल्प दिलाय की येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण भारतीय जनता पार्टीचं कमळ या निमित्तानं फुलवायचं आहे. आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत. अगदी तोंडावर या निमित्तानं निवडणूक आल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेला दोन्ही जिल्हाध्यक्ष सत्कार ही आपल्या निवडणुकीची नांदी, या विजयाची नांदी म्हणलं तरी काही वेगळं होणार नाही असं मी या निमित्तानं म्हणेन. आणि संकल्प करत असताना मान्य जिल्हाध्यक्ष ज्या सूचना देतील, जे मार्गदर्शन करतील त्यांचा आदेश आपण समजून, कारण या भारतीय जनता पार्टीमध्ये आमदारापेक्षा जिल्हाध्यक्ष मोठा आहे. त्यामुळे सगळे आमदार जिल्हाध्यक्षाचं ऐकतील असं जाहीरपणे या निमित्तानं मी सांगतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.